अजय अधिकारी स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये, जो की आम्ही रात्रीचा शूट करतोय आणि आम्ही आलोय आज मासे पकडण्यासाठी. ही बघा आपली पब्लिक पुढे आहे. आपल्या सोबत बघू शकता हर्ष आहे, तुषार आहे, प्रथमेश आहे, श्रेयश आहे आणि आकाश भाऊ तिकडे आहे. आणि अशी नदी आहे. तर नदीत आम्ही मासे पकडायला आलोय. अरे पण का आपण कोण थांबले. तर बघा आपली पब्लिक जाळी घेऊन फिरते नदीच्या किनारी. रुद्र पण आहे आपल्यासोबत. त्या दिवशी दिवाळची काय माझ्या टाकलं. अरे त्या गोल्याला मासा भेटला. तुम्हाला भेटला की डायरेक्टली बाहेर दाखवेन, कारण पाण्यात दिसणं अशक्य आहे. असे बॅटरी घेऊन शोधतायत. ते ज्यांचं काम नाही त्यांनी बाहेर आहे ना. भेटलेला एक मासा आपल्याला तुम्हाला दाखवतो. अभिषेक भाई घेऊन जातो कॅमेरा. काढू नका थांब. बाजूला आरामात घेतला असतात ना. तो उडी टाकतो. आत घे त्यांना पाहिजे. मासा बघू शकता बाहेर आहे. बरोबर मित्रांनो उघड राहायला कोंबडी. तू उघड म्हणजे उडाला तर माझ्यावर. मित्रांनो भेटलेला आपल्याला मासा हा बघा, मुंगूर मासा. मुंगूर ना चिलापिया जो दुपारी आपण खाल्ला. आणि जसं की आपण बोललेलो व्हिडिओमध्ये की रात्री आम्ही परत पकडायला जाऊ, तर आम्ही आज परत रिटर्न आलोय. साईज आहे मोठी झालेली आहे. घरी गेल्यावरती आपण तुम्हाला सगळे मासे दाखवू. चला तर आता पुढे जाऊया. एक मासा जरी पडला तरी चढतील चढचढ. मित्रांनो दुसरा पण मासा भेटलेला आहे आणि आपला तुषार घेऊन येतोय. हा मोठा आहे बोलतो, कारण दाखवणार नाही, कारण की उडल बिडल. उडाला तर आपल्याला काही खरा नाही, तरी अशी एक झलक दाखवतो तुम्हाला. हवं वरती तर खोल ना. नको नाही डायरेक्ट बाहेर गेल्यावर दाखव आपण. पण दुसरी पण बघणी झाली. एवढं घालवलं. ते किनाऱ्याला जातात उधळल्यावर आणि चमकतात. विचारला नाही आता परत पाठी जाऊन या. बिहाइंड द सीन बघा मित्रांनो. जालीवाला माणूस मासं खाऊन हाडका ठेवून पाहून आमचं मासा पकडणार तुषार बाबा. तर जरा पुढे आलोय आम्ही. यार थांब ये बहुत बड़ा है दोस्तों. 1.5 किलोचा 1.5 बोललो ना भेटल. चला दोस्तों ये हमारी गैंग है. पाणी उडवतो. फुट पाय गेला आतमध्ये. नको रे तो बाहेर. नुको घरात गेल्यावर बघू. नुको भाई आबा इतना दिसतोय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मासे पकडत आहोत. तर मित्रांनो हे बघा कळलं का, अशा प्रकारे आपण मासे पकडत आहोत. मला पण नाही दिसत, नंतर दिसला. मला तुषार तू आता जरा जवळच राहू. तो आमच्या बागेत थांबला ते चालू आता. तर मित्रांनो हे बघा, मला वाटतं हे आमचे बाबा. पण मी काय बोलतोय, असा टाक की तो दुसरा पण बाहेर नको आहे. नाही ते ह्याच्यात आला ते काय बोचाच बोर्डवर त्याच्या नाही हलणार. आई सौदी
गाभण नाही, त्यांच्या पोटात दगड्या आहेत. काल आम्ही बघितलं. अरे तर मित्रांनो अशा प्रकारे यांच्या दात लागलेला आहे. आता ही बोलत आहे, परत एकदा भेटलाय भाई. आणि पिशवी बघू शकता, खूप मोठा आहे मित्रांनो. पिशवी एकदम ओव्हरलोड झाले 2 भाई. किलोचा मासा आहे. म्हणजे हा मासा पकडल्या तिकडच्या ते सिरियस पण नव्हते, त्यांचा कॉन्फिडन्स मला बाहेर पळवतात. कॉन्फिडन्स लेवल हाय झाले. आता आपल्याला दुसरी पिशवी शोधावी लागेल. या बाय हालतात रे ते, पाण्यात घेऊन जाऊ नको. आता नक्कीच फाटल भाई. परत एकदा भेटला भाई, लाट लागले आता. तो बोलतात ना, लगी तो लाट और नहीं तो भैया जी की खाट, कशी गड झाले. ये भाई एक पिशवी लाना पडेगा, नहीं तो फिर लफड़ा हो जाएगा भाई. या बाहेरच घ्या, जे जाली घेऊन बाहेरच या भाई. हा, कारण की काय माहितीये काय, पिशवी फाटल. हे बघा, पकड जरा ही. दाखवा बघता बा. ये पकड श्रेयस गोल्या ये. हा बघ 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 बघ. हा बघा मित्रांनो, हा आपल्याला छोटा वाटतो म्हणजे बघू शकता. हे दाखव आता. थांब थांब थांब, हे भोसड्या तसंच दाखव ना. नीट पकड, नीट उचलू आणि नको. शिव्या नको नको पकडू, देऊ ना. सोड, नको सोड सोड दे. नको नको पकडूस. व्हिडिओ तर दिसू दे भाई. नको पकडतोय कशाला हे तू? काटे लागतात तसं काटे नको लागतील हातात, नको पकडू. अरे तू खोल तुषार. खोल काय ते खोलून आता बोटात फाटल. टाकू. खोल. काय खोल? हे राहू दे, थांब थांब. हे नको टाकू ह्याच्यात, मी सांगते एक्सपिरियन्स म्हणजे पकडायचं अरे टाकाय काय नाही. दाखव आरो. हा बघा, हा असंच करून बाहेर घालवणार राहू तुम्ही. एक बघायचे का काय बघायचे. आई जवळ केवढूसा दिसत होता. निघल्याशिवाय तुम्हाला घरात मित्रांनो एवढे मासे झालेले आहेत की आता बाहेर पण मासे नाही कमी पडत आहे. पिशवीचा पिशवी कारकून बाहेर, आवाज येत आहे. पिशवीचा फार फार आवाज येत आहे. फाटल एक. फाटलं, कापडाचे आहे ना. मोठे आहेत ना अभि? एकच उदाहरण काय की आजच्याकडनं मागितलेली गोणी. चला नाही पुढे गोणी आणली जाऊया. का जास्त मोठी आणली का नाही भेटत. रे भाई पिशवी एवढं समजून हा. जाऊ कधी पण. नको बघू, नको बघू बाहेर निघ. नको बघू. फडफडते ना, आवडी टाकल डायरेक्ट. अरे तू घरात गेल्यावर बघ ना घरात बघणारच आपण. लागू दे. तलावात असं 2च मासा पकडलेलं. हा बघा, हा शिव्या देत आहे. हाच तू. घरातले न बघून हा, घ्या. घरातल्यानं बघून घ्या. अभिषेक आधी मुकाया. म्हणजे तयार ठेव. ये तोपर्यंत तयार ठेव. मित्रांनो अशा प्रकारे आमची पिशवी भरलेली आहे. आता आम्ही निघालोय झाले वेले घेऊन काम कर तू, धर घरी. घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवतो किती मासे भेटलेत आणि किती मोठे भेटलेत ते. तर चला आपण डायरेक्टली घरी भेटूया. आपण घरी आलोय आणि आता तुम्हाला दाखवतो मासे किती आहेत ते. बघा मित्रांनो साईज दाखवतो तुम्हाला. साईज बघा मित्रांनो. सालट्या मासा भेटलाय, सालट्या. साईज बघ भाई, खतरनाक. 7 मासे भेटलेत. 1 2 3 4 5 6 7. 2 चिनकाट आहेत, बाकी 3 मीडियम आहेत आणि 2 एकदम मोठा आहेत. मित्रांनो साईज मध्ये खूप मस्त. खतरनाक खतरनाक. आजचं लोकेशन दुसरं आहे आणि आजही आपण कौलावरती मच्छी फ्राय करणार आहोत. म्हणजे इथे लोकेशन आहे आपलं. आणि काल जसं की आपण रात्री मासे पकडलेले तेच आज फ्राय करणार आहोत. आणि आज आम्ही आलो आहे, आजही डॅमवरतीच आलो आहे आम्ही, पण लोकेशन दुसरं आहे. कारण आपण काल मागच्या साईडला होतो, ते तुम्हाला तिकडे त्या साईडला होतो. आज आपण फ्रंट साईडला आहोत, तर तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवतो. तर आता एक प्रॉब्लेम झाला, म्हणजे माचीस आणायचे विसरले, सगळं घेतलेलं. तर आता आमचा संदेश दादा बघा काय करतो. हा शोध लावतोय, बघूया काय होतंय की नाही. म्हणजे नवीन ट्विस्ट आलेला आहे आमच्या ब्लॉगमध्ये. माचीसच नाही कोणी आणले, सगळे हात हलवत आलेत. तर आता बघूया. तर मला तर नाही वाटत आहे ह्याच्यानी काय होईल. संजय दादा आणायलाच लागेल. तर आता माचीस नाही आहे, तर आता आम्हाला आणायलाच लागेल एक तर घरातून. कारण की इथे हे शोध लावून काय नाही होणार आहे असं मला तरी वाटतंय.
बघूया आता संध्याकाळ आणि संध्याने एक वेळ सोडलेला आहे ते आता बघूया आपण पुढे काय होत आहे. खाली जाऊन माचीस आणावं लागला तेव्हा कुठं आता आग लागली. आता पुढची प्रोसेस सुरू होईल. मासे वगैरे साफ झालेत, आता मॅरिनेशन वगैरे होईल. आता त्यानंतर मग आपण कौल फ्राय मच्छी करणार आहोत. भोकू पडलाय का? तर मी हो झाला रे धंदा. तेलवत दाखव. तिथं पलटी कर. तेल टाकलास तर तू का शोधला होता तिथं तशाच आले ना? अरे कोण आलं? मच्छी झाली आहे. अरे आणि हे वाढीतलं आपण- आलं काय र? काढलेल्या इथं पानावर. तर मित्रांनो आता पहिला भरवण झालाय, तर दुसरा भरवण टाकता. त्याच्यामध्ये पण तीन मासे आहेत. थांब तेल टाकतो थांब. टाकू देतं तेल त्याला. खाली पडला तेल. मारती राज मी जाते खाली ना आता. लय ऊस झाला काय? तारीकडं लय ऊस झाला. चल ठेवतो वाटापट. तेल थांब इकडे टाकू दे पहिले. ह्याच्यावर टाक. त्या खालच्या दोन टाक तू. तेल पडताय रुद्र, ती काढ. तेल जातंय खाली. नाही खाली जात आहे. हा वर घे ना इथना टेपा लाव जरा. चल बस चल बरोबर आहे. थोडा वर घे. एक टाकचल राहिलेला चल. गोलू इथं टाक. आणि आता जास्त शिजवू नका. टाक. नाही तर काय चेअर खाया वाटला नाही. बिया टाकू मग खाली. ए केक उडल. गप ठीक आणि इथं सगळा उडेल. दोन तीन टाकताय ना. मच्छी झालेली आहे आपली फ्राय. आता आपण मस्त लिंबू पिलूया तिच्यावरती आणि मस्त वेगळी अशी दाबून खाऊया. काय दाबून जरा टेस्ट करूया आपण. हे बघा, बघू शकता तुम्ही, अशी सॉफ्ट झाले पूर्ण. हा गरम आहे, आत्ताच काढले. आणि हे दाबाडे लोक बघा कसे खात आहेत इकडे. हा बघा आमचा गोलू दोन हाताने खात आहे. आता मी पण खातो मित्रांनो, तर खायला तुम्ही पण.
एक नंबर. कालसारखीच टेस्ट आहे, फक्त जरा मिठाची कमतरता भाजली आपल्याला. दही खाऊ घरी जाणार. दही आणलेले आम्ही, पण हे लोक बघतात कृष्णा डाबा. दही खाऊ नाही. नाव कृष्ण होतं ना म्हणून खाल्ला ना आम्ही. देवाचं नाव आहे. तर चला. तर मित्रांनो, काहीसा असा होता आपला आजचा ब्लॉग. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ब्लॉग चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा उद्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.